नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज ओल्ड स्कॉर्पिओ होती आपल्याकडे. ह्याचा की नाही पॉवर विंडोचं काम करायचं होतं. ह्याचा पहिला पॉवर विंडो काढण्यानं आपला आरडी कंपनीचा पॉवर विंडो बसत होता. मग सगळी गाडी ओपन केली आणि आत बघा मालक कसं बसला तर बाबा एकदम चष्मा घालून एक नंबरमध्ये आत त्यांनी घेतलेलं बघा. आरडी कंपनीचा आहे ना फोल्डर पॉवर विंडो सेटअप. यात तुम्हाला स्विचेस, वायरिंग, ते रॅचेस सगळे येते. सगळी गाडी आत ओपन करून आहे की नाही पहिला ते दरवाजा आहे की नाही व्यवस्थित एका साईडला आणि एका बॉक्समध्ये व्यवस्थित एका कोपऱ्यात ठेवले. हे त्याचे रॅचेट येतात बघा. यात तुम्हाला 4 दरवाजे रॅचेट सगळे येणार, मोठे बिटे सगळे येणार. मग पहिला आहे की नाही हे बघा, हे सगळं त्याचा सांगाडा काढलं वायरिंगचा आपला आरडी कंपनीचा. मग पहिला वायरिंगला सुरुवात केली. हे त्याचं जुनं पहिला वायरिंग सगळं एका साईडला काढून ठेवलं. मग आपलं फ्रेश आपलं आरडी कंपनीचं वायरिंग आहे ना सगळ्या दरवाजात एक नंबरमध्ये करून टाकलं. मग आता पॉवर विंडो म्हणलं की आमचे रफिकभाई विसरून चालते वे. आमचे मोठे बंद रफिकभाई बोलून घेतलं पॉवर विंडो स्पेशलिस्टला. मग इकडे आहे की नाही आमचं रफिकभाई वायरिंग करूच आहे की नाही मी सगळ्या दरवाजाला की नाही सगळी बटणं बसून घेतली. मग बटनात आहे की नाही हे बघा, हे स्विच बसल्यानंतर कसं बघा निळे लाईट पण लागतं कसं डिसेंटमध्ये. आरडी कंपनी म्हणलं की विषय संपला, बरोबर आहे की नाही. मग त्यानंतर आहे की नाही एक करून आहे की नाही सगळ्या की नाही पॉवर विंडो पहिला चेक करूया म्हटलं सगळी बटणं लावून. मग सगळं एक नंबरमध्ये होतं. मग सगळ्या दरवाजाचं पॉवर विंडो चेक करून आहे की नाही एका साईड रफिकभाई सगळं फिटिंग करून घालता आणि मी एका साईडला सगळं फिटिंग करून घालतो. मग त्यानंतर हे बघा, हे त्याला 8 लॉक पण येते. म्हणजे कसं माहिती आहे का, जी तुमची काच खाली आहे की नाही ती काच पण तुमची वर येणार लॉक केल्यानंतर. कसं आहे हे बघा, हे सगळ्या काचांना 8 लॉक पण सिस्टम त्याला बसवलेली. मग ह्या गाडीचं पॉवर विंडोचं काम एक नंबरमध्ये करून आहे की नाही ही गाडी कडकमध्ये करून पाठवली. मग भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.